भगवते वासुदेवाय. श्लोक 37 आणि 38. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. शब्दार्थ. युद्ध करताना मारला गेलास तरी स्वर्गात जाशील, युद्धात जिंकलास तरी पृथ्वीचे राज्य भोगशील. त्यामुळे युद्ध करायला सज्ज हो. जय पराजय सारखेच मानून युद्ध केले तर तुला पाप लागणार नाही. भावार्थ. प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. कसून अभ्यास केला आणि अपयश आले तरी खचायचे नाही. ईश्वराचे अधिष्ठान ठेवून सर्व शक्यता लक्षात घेऊन आत्मविश्वासाने प्रामाणिक प्रयत्न करावेत. आपण कोणतेही कार्य आनंदाने करावे. परिणाम काय होईल या विचाराने आत्ताचा आनंद घालवू नये. आहे त्या परिस्थितीशी समरस होऊन काम करावे. मूल वाढवताना हे आपल्याजवळ राहील की लांब जाईल या विचाराने उदास न होता त्याच्या बाळलीलेत प्रगतीत रमून जावे. अभ्यास करताना अमुक गुण मिळतील किंवा नाही हे दडपण घेण्यापेक्षा विषय समजून घ्यावा, कारण हे श्रम, समज, वृत्ती पुढे कामाला येते, गुण नाही. नोकरी करताना ही टिकेल की नाही, बढती मिळेल की नाही, पगार वाढेल की नाही या विचारात शक्ती खर्च न करता काम छान करावे. चिंता करण्यात बहुमोल वेळ आणि शक्ती वाया घालवू नये. काहीतरी मार्ग प्राप्त परिस्थितीत निघतोच. जय पराजय समान मानायचे म्हणजे काहीही झाले तरी मनाची शांती कायम ठेवायची. मला यश मिळेल का अशी शंका मनात ठेवून कार्य करायचे नाही. यत्न कसून करीन मी, यश दे रामा, न दे तुझी सत्ता. हा भाव मनात ठेवून कोणतेही काम करावे म्हणजे मानसिक त्रास होत नाही. मन प्रसन्न असेल तर आपण कशावरही मात करू शकतो. आहे त्यात जोमाने प्रगती करू शकतो. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू असतेच. मनाने खचायचे नाही. एखादी हवी असलेली गोष्ट मिळाली नाही तर वाईट वाटणे साहजिकच आहे, पण निराश होणे योग्य नाही. आत्मपरीक्षण करावे. कुठे चुकते ते शोधावे, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कदाचित अजून चांगली संधी यात असेल, कोणी सांगावे. ईश्वराने आपली योजना वेगळ्या कामासाठी केली असेल. स्पर्धा स्वतःशीच करावी. लोक काय म्हणतील याचा ताण घेऊ नये. दरवेळी एक जण जिंकला म्हणजे दुसरा हरला असे होत नाही. माघार घेण्यापेक्षा प्रयत्न करणे चांगले. वर्गात एक जण पहिला येतो, पण परीक्षा सगळ्यांनी द्यायची असते. आणि पहिलं आलं नाही म्हणून बिघडत काही नाही. शिकणं महत्त्वाचे. दुसऱ्याला चांगले म्हटले म्हणजे आपण वाईट ठरत नाही. न लढता हार मानायची नाही. लढत राहायचे ते आपल्या विचारांशी, परिस्थितीशी, दुर्गुणाशी, वाईट प्रवृत्तींशी, चुकीच्या परंपरांशी. चांगुलपणाने मात करायची सगळ्यावर. कायम आनंदी राहायचे. अवघड आहे पण अशक्य नाही. इतके गुंतायचे नाही की ज्यामुळे आपण दुःखी होऊ. तुकोबा म्हणतातच, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. श्लोक 39 ते 41. एषा ते भिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु. बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि. नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरु नन्दन. बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनाम्. शब्दार्थ. आत्तापर्यंत ज्ञानयोगाविषयी सांगितले. आता कर्मयोगाबद्दल सांगतो, जे ऐकल्यामुळे कर्माचे बंधन तोडू शकशील. कर्मयोगात आरंभाचा नाश नाही आणि फळाचा दोषही नाही. कर्म भयापासून रक्षण करते. कर्मयोगात एकच निश्चित बुद्धी असते. या उलट अस्थिर, अविचारी माणसाच्या बुद्धीला खूप फाटे फुटलेले असतात. भावार्थ. योग म्हणजे समजून घेणे.
गीतेत ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग असे 3 प्रकार सांगितले आहेत. योगाचा अर्थ अपेक्षित वर्तणूक म्हणजे प्राप्त परिस्थितीत योग्य असे विचार आणि कृती. ज्ञान म्हणजे काय? बुद्धी, धारणा, विचार बदलू शकेल अशी माहिती. ती कुठून मिळते? तर एखादे चांगले पुस्तक, ग्रंथ, व्यक्ती, प्रसंग यातून. या गोष्टींचा आपल्या ज्ञानावर परिणाम होतो. म्हणून संगत आणि वाचन योग्य हवे. समजा सिगरेट ओढणारा मित्र असेल तर आपणही ती लगेच ओढू असे नाही, पण पॅसिव्ह स्मोकिंग इज ऑल्सो डेंजरस. या गोष्टीचा प्रभाव आपल्यावर आपल्या नकळत होत असतो. आपण अत्तराच्या दुकानात जाऊन आलो तर नकळत प्रसन्न होतो. म्हणून माहिती चांगलीच मिळावी. ज्ञानयोग म्हणजे योग्य माहिती मिळवणे. ज्ञानयोग म्हणजे ईश्वराच्या इच्छेने जग चालते असे मानून संन्यस्त म्हणजे अलिप्त राहून विहित कर्म करणे. निष्काम म्हणजे काम न करणे असा अर्थ नाही आणि संन्यास म्हणजे संसार सोडणे नाही. कर्म म्हणजे आपले कर्तव्य, अपेक्षित असलेले काम. कर्मामुळे बंधन निर्माण होते. त्याला संचित म्हणतात, जे भोगावे लागते. बंधन होणार नाही असे कर्म कसे करावे? कर्मयोग म्हणजे अचूक आणि योग्य कर्म कसे करावे याचे भान. कर्म करताना बुद्धी स्थिर हवी. व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे स्थिर बुद्धी. स्वतःची मते ठाम हवीत. परिस्थितीनुसार त्यात बदल करू नये. एखादी गोष्ट मिळवायची म्हणून नित्यकर्म करायचे नाही, तर आपले कर्तव्य म्हणून करावे. भांडण झाले म्हणून बायको स्वयंपाक करणार नाही, नवरा बोलणार नाही, ही व्यवसायात्मिका बुद्धी नाही. लहरीपणा करायचा नाही. आज सगळे छान वागले म्हणून मी खुश, उद्या मला न आवडेल असे कोणी वागले की मी नाराज, असे वागू नये. वेळच्या वेळी गोष्टी केल्या तरच बुद्धी स्थिर होते. मी मोठा ही भावना घात करते. लहानपणापासून आपापली कामे करायला हवीत. शरीराचे, मनाचे फार लाड करू नयेत. पूर्वी 12 वर्षे गुरुकुलात राहायला लागायचे. 12 वर्षे म्हणजे एक तप. आईला कळलं तरी वागणं अवघड जातं, म्हणून तिच्यापासून दूर ठेवले जाई. कसे वागले पाहिजे याचं शिक्षण प्रत्येकाला दिले जाई. आता ही सगळी कामे प्रत्येकाने करायला हवीत. मूल मोठे झाल्यावर त्याने आपापलं काम स्वतः करायला हवं. पालकांसाठी ते लहानच असणार, पण वयाने मोठं झालं. मुलांचं पुढील आयुष्य समाधानात जायला हवं असेल तर कठोर व्हावं लागतं. नुसतं प्रेमाने वागून चालत नाही. डॉक्टर जर म्हणतील दुखेल तर इंजेक्शन नको द्यायला तर काय होईल? सैनिक म्हणेल शत्रू असला तरी माणूस आहे, कसा मारायचा? तसंच असतं मूल वाढवणं. हा पालक म्हणून कर्मयोग झाला. असा प्रत्येक कर्माचा योग जाणून घेतला पाहिजे. चुकीला शासन केले तर शिस्त लागते, तरच पिढी घडते. स्वयंपाक करण्यापासून आर्थिक व्यवहारांपर्यंत प्रत्येकाला सगळं यायला हवं. धर्म, स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत भेद नको. शरीराला कष्ट हवेत, व्यायाम हवा, तरच बुद्धी निकोप राहते. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.